नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या विशेष जनजागृती आणि माहितीपर सत्रात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, नीट 2024 परीक्षेचा तो पेपर फुटीचा महाघोटाळा तुम्हाला माहितीच असेल. आज आपण याच ज्वलंत विषयावर अतिशय सविस्तर आणि वस्तुनिष्ठ चर्चा करणार आहोत. या घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांवर नक्की काय मानसिक आघात झालाय आणि यावर उपाय म्हणून सरकारने जो नवीन सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 आणलाय तो नक्की काय आहे? या सगळ्या घडामोडीमागचं सत्य आणि आपली पुढील कायदेशीर वाटचाल आपण या सादरीकरणातून समजून घेणार आहोत. आजच्या या विश्लेषणात आपण नक्की काय पाहणार आहोत तर हे 5 महत्त्वाचे टप्पे. 1 म्हणजे पेपरफुटीचा धक्कादायक वास्तव. 2 विद्यार्थ्यांवरील मानसिक आघात. 3 परीक्षा रद्द आणि पुढील पावले. 4 म्हणजे सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 आणि शेवटी आपली पुढील वाटचाल. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. भाग 1 नीट पेपरफुटीचे धक्कादायक वास्तव. देशातल्या सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेची सिस्टम नेमकी कुठे कोलमडली हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता हा आकडा पहा, 22 लाख. हा आकडा साधासुद्धा नाहीये. तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य या एका घटनेमुळे अचानक टांगणीला लागला. आणि तुम्हाला सांगतो, या 22 लाखांमध्ये फक्त महाराष्ट्रातलेच सुमारे 2.5 लाख विद्यार्थी आहेत. विचार करा, या एका आकड्यामागे किती मुलांची रात्रंदिवस केलेली मेहनत आणि त्यांच्या कुटुंबांची स्वप्न पणाला लागली आहेत. हे सगळं कसं आणि किती वेगाने घडलं याचा हा घटनाक्रम एकदा बघूया. 3 मे रोजी प्रत्यक्ष परीक्षा झाली. पण तपासात काय समोर आलं तर मे महिन्याच्या सुरुवातीलाच या पेपरफुटीची पहिली प्रत आपल्या नाशिकमध्ये समोर आली होती. आणि बघता बघता अवघ्या काही दिवसात हे रॅकेट हरियाणा आणि बिहारपर्यंत पोहोचलं. तिथे या पेपरचे संच विकले गेले. शेवटी हे प्रकरण इतकं गंभीर झालं की नॅशनल टेस्टिंग एजन्सीला म्हणजे NTA ही परीक्षाच अधिकृतपणे रद्द करावी लागली. आता साहजिकच आपल्या मनात एक प्रश्न येतो की देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास उडवून देणाऱ्या या एवढ्या मोठ्या महाघोटाळ्याचा मुख्य सूत्रधार नक्की कोण आहे? एवढी मोठी सिस्टीम भेदण्याचं धाडस कोणी आणि कसं केलं? बघा, राजस्थान पोलिसांच्या SOG कडून ही केस CBIकडे गेली आणि तपासात अतिशय धक्कादायक गोष्टी समोर आल्यात. नाशिकचा शुभम खैरनार आणि अहिल्यानगरचा डॉक्टर धनंजय लोखंडे यांना CBIने पकडलंय. इतकंच नाही तर जयपूरमधील एक संपूर्ण कुटुंबच या रॅकेटमध्ये सामील असल्याचं उघड झालंय. आणि तुम्हाला ऐकून धक्का बसेल, टेलिग्रामवर व्हायरल झालेल्या एका PDFमधले तब्बल 140 प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी जसेच्या तसे जुळले होते. म्हणजे विचार करा, प्रत्येकी 10 ते 15 लाख रुपयांसाठी हे पेपर्स विकले गेले. या रॅकेटची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत हे यावरून स्पष्ट दिसतंय. पुढचा भाग अतिशय संवेदनशील आहे. भाग 2 विद्यार्थ्यांचे नुकसान आणि त्यांच्यावरील मानसिक आघात. या सगळ्या गुन्हेगारी आणि पोलीस कारवाईमध्ये खरा बळी कोणाचा गेला असेल तर तो विद्यार्थ्यांचा. डॉक्टर नीलम वर्मांसारख्या मानसोपचार तज्ज्ञांनी एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. त्या म्हणतात की सलग कित्येक महिने अभ्यास करताना विद्यार्थी एका फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये असतात. परीक्षा संपल्यावर त्यांना जो आराम मिळतो तो या परीक्षा रद्द झाल्याच्या बातमीनं अचानक हिरावून घेतला गेलाय. ही जी अचानक आलेली अनिश्चितता आहे ना, ती त्यांच्यासाठी एका मानसिक क्रॅशसारखी आहे. विद्यार्थ्यांची चिंता अगदी रास्त आहे, पण त्यांची मेहनत नक्कीच वाया गेलेली नाहीये हे आपण त्यांना वारंवार सांगायला हवं. पण मग ह्या कठीण काळातून बाहेर कसं पडायचं? तज्ज्ञांनी काही एकदम साधे पण अतिशय महत्त्वाचे उपाय सुचवलेत. सगळ्यात आधी म्हणजे स्मरणशक्ती उत्तम ठेवण्यासाठी किमान 6 तासांची शांत झोप घ्या. दिवसभर मोबाईलवर पेपरफुटीच्या बातम्या बघणं थोडं थांबवा. तणाव कमी करण्यासाठी दीर्घ श्वासोच्छवासाचे म्हणजेच डीप ब्रीथिंगचे व्यायाम करा. आणि हो, अभ्यासाची थोडी थोडी पण नियमित उजळणी सुरू ठेवा. यामुळे तुमचं मन नक्कीच शांत राहील आणि तुम्हाला पुन्हा एकदा नियंत्रणात असल्यासारखं वाटेल. आता वळूया प्रशासकीय बाजूकडे. भाग 3 परीक्षा रद्द करणे, शुल्क परतावा आणि पुनर्परीक्षा. विद्यार्थ्यांच्या या तणावाच्या काळात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने म्हणजेच NTAने आता काही गोष्टी स्पष्ट केल्यात. 3 मेची परीक्षा रद्द झालीये हे तर खरंच, पण काळजी करू नका, पुनर्परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर होतील. आणि सर्वात मोठा दिलासा म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याला परत नवीन फॉर्म भरायचा नाहीये किंवा नवीन फी सुद्धा भरायची नाहीये. तुम्ही आधी भरलेली फी तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे रिफंड केली जाईल. शिवाय तुम्हाला प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून बहुतांश जुनीच परीक्षा केंद्रे कायम राहतील. त्यामुळे लॉजिस्टिकची जास्त काळजी करण्याची गरज नाहीये. हे झाले तात्काळ उपाय. पण कायमस्वरूपी तोडगा काय?
तर भाग 4 व्यवस्थात्मक संरक्षण सार्वजनिक परीक्षा कायदा 2024. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून केंद्र सरकारने आता एक अतिशय कडक कायदेशीर ढाल तयार केली आहे. 21 जून 2024 रोजी राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर हा नवीन पब्लिक एक्झामिनेशन ॲक्ट 2024 अधिकृतपणे लागू झालाय. UPSC, SSC, रेल्वे आणि NTA सारख्या सर्व महत्त्वाच्या परीक्षांना आता हा कायदा लागू असेल. या नव्या कायद्यात गैरप्रकार म्हणजे नक्की काय हे एकदम स्पष्टपणे सांगितलंय. म्हणजे बघा, फक्त पेपर फोडणंच नाही, तर उत्तरपत्रिकेत फेरफार करणं, उमेदवाराला चुकीच्या पद्धतीने मदत करणं किंवा पैशांसाठी खोट्या वेबसाईट्स चालवणं, हे सगळं आता गंभीर गुन्ह्यांमध्ये मोडणार आहे. पळवाटा काढायला आता जागाच उरलेली नाहीये. आता शिक्षा किती कठोर आहेत ते बघूया. पूर्वी याच्यासाठी असा स्वतंत्र कायदा नव्हता, पण आता तसं नाहीये. जर एखादी व्यक्ती या दोषी आढळली तर सरळ 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. जर एखादी पूर्ण टोळी किंवा संघटित सिंडिकेट यात असेल तर 5 ते 10 वर्षांची शिक्षा आणि तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड. आणि ऐका, जर परीक्षा घेणारी संस्था किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर यात सामील असेल तर त्यांनाही 1 कोटींचा दंड आणि थेट 4 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट केलं जाईल. हे सगळे गुन्हे अजामीनपात्र असणार आहेत. आता तुम्हाला वाटेल, या एवढ्या कडक कायद्यामागचा मुख्य उद्देश काय आहे? तर तो उद्देश अतिशय स्पष्ट आहे. आपल्या देशातल्या तरुणांना आणि विद्यार्थ्यांना हा ठाम विश्वास देणं की तुमच्या प्रामाणिक आणि अथक कष्टांचं नक्की चीज होईल. तुमचं भविष्य सुरक्षित आहे हा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं, हाच या कायद्याचा खरा आत्मा आहे. चला तर मग आपल्या सादरीकरणाच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. भाग 5 ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टसोबत पुढील वाटचाल. अशा संकटाच्या आणि गोंधळाच्या काळात योग्य आणि वस्तुनिष्ठ माहिती लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचा हाच प्रामाणिक प्रयत्न आहे की अफवांच्या बाजारात तुमच्यापर्यंत फक्त खरी आणि कायदेशीर माहिती पोहोचावी. आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी योग्य ती मदत उपलब्ध करून देणं आणि सोबतच एका पारदर्शक, स्वच्छ आणि नैतिक शिक्षण व्यवस्थेचा आग्रह धरणं हे आपल्या सर्वांचं एक समाज म्हणून मोठं कर्तव्यच आहे. शेवटी जाता जाता तुम्हाला एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नासोबत सोडून जातो. आज आपण पाहिलं की पेपरफुटी थांबवण्यासाठी 1 कोटी रुपयांचा दंड आणि 10 वर्षांच्या शिक्षेचा कायदा सरकारने आणलाय. कायदा त्याचं काम नक्कीच करेल, पोलीस गुन्हेगारांना शोधून काढतीलच. पण फक्त कायदे करून हा प्रश्न खरंच सुटणार आहे का? पैशांच्या लालसेपोटी आपल्या समाजात आणि या शिक्षण व्यवस्थेत ही जी नैतिकतेची गळती लागली आहे ना, ती आपण कधी आणि कशी थांबवणार? या प्रश्नाचं उत्तर शोधणं ही फक्त सरकारची नाही, तर समाज म्हणून आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यावर नक्की विचार करा. आजच्या या विशेष माहितीपर सत्रात आपण इथेच थांबूया. धन्यवाद.